कुठे आहेत? अहो काय सांगू, त्यांनी दोघांनी मिळून अचानक हमला केला आणि आम्हाला चांगलं धुतले, त्यामुळे आम्ही पकडू नाही शकलो त्यासनी. लाज सुद्धा नाही ना वाटत हे सगळं बोलताना? हा, किती युजलेस आहात सगळे. एवढं छोटं काम जर जमणार होतं तर मला त्याचं सांगायचं होतं. कशाला पुढे यायचं? मीच पुढे आले असते आणि मीच केलं असतं सगळं. हा बोल. हॅलो डॅडी साहेब, मी त्या सत्याचं लोकेशन ट्रेस करून त्या लोकेशन पर्यंत पोहोचले, पण मी इथे येईपर्यंत ते दोघंही गायब झालेले. हा माहिती आहे मला. माहितीये तुम्हाला? कसं माहितीये? त्या सत्याने सांगितलं. काय? तो सत्य तो कुठे भेटला तुम्हाला? त्याच्या घरी गेलो तो, मी तो होता तिथे. आता वाटलं ती मंजिरी वाघमारे भेटेल, हा भेटला. हे सत्यानेच पळवलंय त्या मंजूला, नाटक करतोय. दोघं मिळून आपल्याशी डाव खेळतायत, हुशारीने वागतायत. आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तू ऐक खबडे, मी तुला लोकेशन पाठवतो, तिकडे ये ताबडतोब. हा ठीक आहे डॅडी साहेब. इथं थांबून आता काही उपयोग नाहीये. चला. वहिनी, फाईल घेऊन येतो. हा बोला वाघमारे. सत्या, मी आणि बलमा निघतो आता इथून. फाईल मागे राहिली होती म्हणून घ्यायला परत आलो होतो. घेतली का मग फाईल तुम्ही? आणि मला सांगा, त्या गुंडानंतर अजून कोण आला नव्हतं ना तिथं शोधत आपल्याला? अरे आलो होतं कुणीतरी, खरं काय कळलंच नाही. मी आणि बलमा जरा लांब लपून बसलो होतो. अच्छा, तात्या बी आला होता इथं. तुम्ही घरात आहे का नाही ते बघायला. अगं बाई, मग काय सगळं सावरून घेतलं मी. काय टेन्शन घेऊ नका. आणि वाघमारे, मम्मीला अजून बी आपलं भांडण खरं आहे असंच वाटतं. वाघमारे, मला वाटतं की आपल्यातले भांडणाचं नाटक ना असंच वाढवावं लागणार आहे. जोपर्यंत ती तात्याची फाईल SP साहेबांपर्यंत आपण पोचवत नाही ना, तोपर्यंत नीट काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. काळजी करू नको सत्या, आपण सगळी काळजी घेऊ आणि लवकरात लवकर ही फाईल SP साहेबांपर्यंत पोचू. त्या तात्यासाहेब आणि त्याच्या पोराला लवकरच गजाड करूया. ठीक आहे. बरं आहे का, फाईल सांभाळा व्यवस्थित. स्वतःची बी काळजी घ्या आणि तुमचा फोन स्विच ऑफ करा. मी येतोच तिकडं. बरं ठीक आहे, ठेवते. चल. पुन्हा एकदा अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवली मी आणि वाघमारेंनी. या तात्याला आता कायमचा गजाड करणार आणि फायनली वाघमारे या घरात परत येणार. फायनली आमच्या दोघांच्या मनासारखं झालंय. यस 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 यस.
पप्पांनी सगळं ऐकलं का काय? सत्या, तू माझाच मुलगा आहेस ना रे? का असं का विचारताय पप्पा? कारण मी ज्या सत्याला ओळखतो ना, तो हा सत्य नाही रे. कारण मंजू जवळपास नसली ना तरी तुझा जीव तळमळायचा. तिच्या पायाला ठेच लागली तर वेदना तुला व्हायच्या. तो सत्य कुठे गेला रे? तो हा सत्य नाहीये. अरे तिचे डोळे गेलेत. अशा अवस्थेत असताना ती गायब झाली आणि तो आनंद कसला साजरा करतोयस? हा? अरे मग मी काय करणं अपेक्षित आहे पप्पा? जाऊन शोधू त्यांना? अहो पप्पा, तुमच्या डोळ्यांसमोर माझ्याशी आणि या घराशी नातं तोडले त्या वाघमाऱ्यांनी. मग तरी बी तुम्ही त्यांचीच बाजू घेऊन का बोलताय? कारण तिला मी माझी लेक मानतो. कळत्या वयात तिचे वडील गेले. अशा परिस्थितीत तिने घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अपघातानं का होईना पण तुझं नशीब समज, ती या घरात सून म्हणून आली. तीच तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ना पप्पा. त्याच वेळी जर मम्मीचं ऐकलं असतं ना तर ही वेळच आली नसती माझ्यावर. अरे सत्य, काय बोलतोस तू हे? मंजू या घरात आली ही चूक नव्हती, तर आपल्याला दिलेला दिव्याचा आशीर्वाद होता तो. आणि त्याची किंमत तुला कधी कळणार नाही, तुझ्या आईला पण नाही कळणार. अरे मंजूनं तुला सर्वस्व मानलं होतं, तुला सगळं जग मानलं होतं तिनं. आणि मंजूनं काय नाही केलं रे या घरासाठी? तिनं सगळं घर बांधून ठेवलं होतं. बापाचं तोंड बघायला तयार नव्हतास तू. तिनं परत आपल्याला एकत्र आणलं. 3 वर्ष ती या घरात नव्हती, तुझ्या बरोबर नव्हती, तर घरात यावी म्हणून तू तडपडत होतास. आणि नशिबानं ती परत या घरात आली. तुमचे सगळे गैरसमज दूर झाले, तुम्ही सुखानं नांदायला लागला. मला वाटलं आता घर पूर्ण झालं सगळं आपलं, पण नाही. आता काय? आता ही दारासमोरची तुळस सुकून गेल्यासारखं वाटतंय. सत्या, मला खरं सांग, तू मंजूच्या बाबतीत मनापासून वाईट वागतोयस का? तुझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम खरंच संपलंय का? पप्पा, वाघमाऱ्या नाहीत म्हणून जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना तेवढाच त्रास मला पण होतोय. पप्पांना सांगू का मी सगळं? नाही नको. सगळं ठरल्याप्रमाणे होते आधी, मग सांगतो. अरे सत्या, मी तुला काहीतरी विचारले, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मंजू बद्दलचं तुझ्या मनातलं प्रेम कायमचं संपलंय का? होय, संपलंय. पप्पा, वाघमाऱ्यांबद्दलचं माझ्या मनातलं प्रेम कायमचं संपलंय. अरे पण पप्पा, माझ्यासाठी विषय संपलाय आता ह्यो. त्यामुळे नको बोलूया आपण यावर. ठीक आहे, तुझ्यासाठी मंजूचं नातं कायमचं संपलं ना?
तर माझं पण बाप म्हणून तुझ्याशी कायमचं नातं संपलं असं समज. सॉरी पप्पा, तुम्हाला असं त्रास द्यायला नाही आवडत आहे मला. पण थोडे दिवस हे नाटक करावंच लागणार. पण वाघमारेंवर लई जीव आहे पप्पांचा. सपने भैया, सपने कुठे आहे तू? सपने कुठे आहे तू? दिसणं झाली मला सपने. सपने ती निबळट गायब झाली, गायब. तुला सांगते सपने, कुठल्या तर शिकण्याला का नाही भीक मागत असेल बघ, भीक. मला दिसत नाही हो. मी आंद्रे, मला खायला देता का? 2 दिवसापासून मी उपाशी आहे. डेंजर आहात तुम्ही, डेंजर. मुका मला एवढा आनंद झाला का मला असं वाटतं सारखं नाचावं. मम्मी नेहमी असं फेकून देता मला. मम्मी एवढं पण खुश होऊ नका बरं. एक सून गेल्याच्या आनंदात दुसऱ्या सुनेला ढगात पोचवाल. मम्मी पण 2-2 दिसायला लागल्यात मला. शेवटी आपल्या मनासारखं झालं बघ. ती घरगुशी ह्या घरातून बाहेर जावी ह्याच्यासाठी आपण किती मेहनत घेतली, पण ती स्वतःच बाहेर गेली. शिंटे वाचून खोकला गेला. बरोबर आहे, पण मला काय वाटतं मम्मी, एवढं खुश होऊ नका तुम्ही. म्हणजे कसं असतंय, सर्दी खोकल्याची साथ कशी असते, म्हणजे येते जाते. तर तसं तुमच्या एक सूनबाईंचं आहे बघा, म्हणजे येतात जातात तसं येऊ शकतात त्या. म्हणजे असं तसं नव्हतं म्हणायचं मला. नष्टर नाही लावत मी. असं काय करता, आता अनुभव तसे आलेत ना आपल्याला, म्हणून मी तसं बोलत होते. आता आठवा की तुम्ही, एक सूनबाई किती वेळा घराबाहेर गेलेत आणि सत्यभाऊजी किती वेळा त्यांना घरात घेऊन आलेत. आठवा तुम्हीच. आता मला सपने खोबला कुठली ए सपने, पण ह्या टायमाला सत्या ती चूक अजिबात करणार नाही. ती निबळ तात्या साहेबांकडे आश्रयाला गेली का नाही, तेव्हाच ती सत्याच्या मनातनं उतरली. पण सत्यानं काडीमोड पण मागितले ना तिला, त्याच्यामुळे सत्या तिला अजिबात आता घरात आणत नसतोय. ह्या घराचं दरवाजा सत्यानं तिच्यासाठी कायमचे बंद केल्यात. तेव्हा आता आपण एक काम करू, लवकरात लवकर सत्यासाठी एखादी चांगली पोरगी बघू आणि त्याचं लगीन उरकून टाकू. हा वय चालतंय. मम्मी नेमकी कशी सून हवी आहे तुम्हाला? अशी एकदम श्रीमंत गडगंज इस्टेट असलेली पोरगी पाहिजे बघ. अशी दागिन्यांनी मातलेली साक्षात लक्ष्मी. सगळे सत्याच्या बाजूला अशी उभी राहिली का नाही, का समद्यांच्या नजरा अशा घायल झाल्या पाहिजेत बघ. म्हणजे एकदम माझ्यासारखी सेम सून पाहिजे तुम्हाला. कशा स्वार्थी आहेत ना तुम्ही दोघी. मंजिरी गायब झालीये आणि तुम्हाला तिची जरा सुद्धा काळजी वाटत नाही. ओ पेंटर, आम्हाला कशा तिची काळजी वाटायला पाहिजे? हा, आमची कोणी लागते का ती? ओ पेंटर, ती स्वतःहून घर सोडून गेलीये, तेव्हा तुम्हाला का पुळका येतोय तिचा? माया, ती या घरची सून आहे. तुम्हाला वाटत नसली तरी सुद्धा, आणि या घरच्या लक्ष्मीची काळजी तुम्हाला नसली ना तरी मला तरी आहे. लक्ष्मी? हो. तुम्ही कधी लायकीपेक्षा जास्त मान दिलाय तिला, म्हणून तशी वागली ती.
आणि काय हो पेंटर, तुम्ही एवढी तिची बाजू घेताय, पण ती घराबाहेर जाताना तुमच्या लेकाचा काय पान उतरा करून गेली ती आठवा की जरा. अगं तिच्या वागण्यातला दोष काढण्यापेक्षा स्वतःच काय चुकतंय का ते बघ ना जरा. तुझ्याकडे माणुसकी आहे का थोडीशी शिल्लक? तुझ्या जागी दुसरं कोण असतं ना तर माणुसकीने विचारपूस तरी केली असती तिची. कधी काय आपल्या घरात राहिलेली व्यक्ती म्हणून तरी विचारपूस केली असतीस का नाही तू? काय म्हणला मला? माणुसकी आहे का तुझ्यात? तुम्हाला वाटतंय ना माझ्यात माणुसकी नाही, तसं समजा तुम्ही. पण त्या पोरीनं माझ्या लेकाला त्रास दिलाय, तवा माया सुरवेची माणुसकी अनुभवायची लायकीच नाही तिची. आणि एवढाच तुम्हाला तिचा कळवळ येत असेल का नाही, तर जावा तिच्या माग माग शोधत तिला, आणि पुन्हा घरीला नाही आला तर चालेल तुम्ही. माया, एक दिवस ना तुझा यो अहंकार आहे ना तो गळून पडेल. प्रायश्चित्त करायला सुद्धा वेळ मिळणार नाही तुला, लक्षात ठेव. हा जावा जावा, बघू कुणाला प्रायश्चित्त करावं लागते ती. आले मला सांगणार आहे. बघितलं का सपने, स्वतःच्या पोराचं एवढं वाटोळ केलं त्या पुरीनं, तरी ह्यांना अजून तिचाच पुळका येतोय बघ. सत्य बघितलं का सपने, नाव घेतलं माझं लेकरू कुकरू वागरू आलं. सत्या 100 वर्ष आयुष्य वेळी माझ्या लेकराला. सत्या तुझ्या मम्मीनं तुझ्या आवडीचं समजा जेवण बनवलंय ते बघ. ये, बस इथं जेवायला. सपने घे ताट वाटी, वा त्याच्या आवडीची बटाट्याची भाजी, फोडणीचं वरण, ते समज. वाघमारे तिकडे उपाशी आहेत आणि मी कसं काय जीव? नाही, हे चुकीचं आहे. हाय का आता जेवायला बसला एवढं कशाला विचार करतोयस? विचार करत नाही अगं, काम आहे मला, एक काम आठवलं अचानक एक. सत्या काम तर तुझं रोजचं चाललंय, ठीक आहे ना, जेवायला बस चल. मम्मी मी काय म्हणतो, आज डबा भरून दे ना तू, म्हणजे मला भूक पण नाही आता. भूक लागल्यावर खाईन मी आरामात. बरोबर आहे तुझं. डबा भरून देते म्हणजे कसं आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कवा बी चांगलं ना. हे सपने, एक डबा भर सत्याचा. एक नाही 2 भर. दोन कोणासाठी? 2 म्हणजे एक माझ्यासाठी आणि एक आपल्या बलमादाजींसाठी. मम्मी आज बलमादाजींना सासूरवाडीतलं जेवण खायला घालतो. बरोबर 2 डबे भर. मग रोज कुठलं जेवतात? ए सत्या, रोज इथंच गिळतोय की त्यो. त्या बालबाया म्हणा जेव बायकोच्या हातचं एक दिस. ए सपने, एकच डबा भर. अगं मम्मी भर की डबा. बरं ठीक आहे, बलमादाजींना नाही देत, मित्राला देतो. ठीक आता बघितलं का सपने, हे म्हणजे असं आहे सत्याचं. मी एवढ्या प्रेमानं जेवण करायचं आणि ह्यो दुसऱ्याला खाऊ घालतोय बघ. नक्की मित्रच आहे ना का मैत्रीण आहे कुठली? मैत्रीण? वा, कधी नाही ते सपना वहिनींनी एकदम भारी आयडिया दिली. आता हीच ट्रिक वापरतो. मैत्रीणच आहे तशी, पण आता तुझ्यामुळे तुझी सून उपाशी राहणार. राहू दे. काय म्हणलं सत्ता? कुठं काय? काहीच नाही. अरे की सत्या, सपने सत्या तर म्हणलं का नाही का तुझ्यामुळे तुझी सून उपाशी राहील म्हणून? हा होय होय, मी पण ऐकलं, तेच बोलले. नाही नाही तसं काही नाही. सत्या खरं खरं सांगा, मम्मी पासून असं लपून ठेवायचं नाही बरं का? मम्मी खरं तर एवढ्या लवकर नव्हतं सांगायचं तुम्हाला, पण तुझ्यापासून काय लपवू बी शकत नाही ना मी. होय मम्मी, तुझ्यासाठी ना एक सून बघितले मी. खरं सांगतोय? प्रेमात पडलोय मी तिच्या. बया, माझं लेकरू कोगरू प्रेमात पडलंय. कधी कवा कोण आहे ती? काय करते? शाळेत आहे का? हा मग लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय श्रीमंत आहे मनानं. नाही सत्या, मला श्रीमंती काय करायची? त्याच्याने काय खरेदी करता येते नाही का? अख्खी मम्मी पुढचं ऐकून तरी घे. म्हणजे
लय श्रीमंत आहे, मनानं बी आणि धनानं बी. आणि तरी पण तिचा साधेपणा बघ. मला नाही म्हणली 5 स्टार मध्ये घेऊन जा, 7 स्टार मध्ये घेऊन जा, 9 स्टार 10 स्टार कुठंच नको म्हणली. मला फक्त म्हणली, मला ना तुझ्या आईच्या हातचं जेवण जेवायचं. आईच्या हातचा डबा घेऊन ये. बया, मला ठाव होतं का माझ्या लेकरा कोकरा वाकराला अशीच बायको भेटणार म्हणून. मम्मी मी काय म्हणते, घरीच बोलवा ना तिला, म्हणजे बघायचा कार्यक्रमच होऊन जाईल. सत्या, होय होय, तिला का नाही घरला जेवायला घेऊन ये. अगं लगेच कशाला, म्हणजे हे बघ, आता नवीन नवीन आहे ना आमचं प्रेम, त्यामुळं आम्हाला जरा पर्सनल टाइम पण मिळाला पाहिजे. आणि तिला जेव्हा या घरात आणीन तेव्हा एकदम दणक्यात आणायचंय मला. म्हणजे त्या वाघमाऱ्यांना बी कळलं पाहिजे ना, त्यांच्यापेक्षा भारी बायको आणले म्हणून मी. सत्या, एकदम माझ्या मनातलं बोललंच बघ तू. तसंच करणार बघ तू. मला ठाई ती हे सपने 2 डबा भर आणि त्याच्यात का नाही आणि शिवीट घाल काहीतरी. हा बया मम्मी, पण गुलाबजाम एकदम मोजूनच बनवलीत की मी. मग तुझ्या वाटणीचं घाल की. जा जा डबा भर. मी आवरून येतो मम्मी. होय होय. भया, माझं लेकरू पिरमाल पडलंय. त्या नेबळेचं खूप एकदाच सत्याच्या डसक्यातनं गेलं. आता त्या नेबळेटला बघ म्हणावं, आगी आगी दिकू होता क्या. सपने गडदेंची श्रीमंत घरची सूर, निस्ता पैसा, निसतं दागिनं. ए सपने डबा भर तू.